नमस्कार नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। डमी सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, आधीचा जो व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही माझ्या सासरचा, तर तुम्हाला माहिती पडलं असेल की मी आहे माझ्या गावी सासरी उडपी मध्ये, आणि तिकडे मम्मी डॅडी बसलेले आहेत। इकडे साईचे पप्पा आहे, तिकडे रूपा आहे। आणि सकाळी आज उडपीमध्ये खूप जोराचा पाऊस पडलेला आहे। पूर्ण सगळं पावसाने सगळं ओला चिंब ते पण ओलं झालेलं आहे आणि खूप जोराचा पाऊस पडलेला आहे। तर फायनली आता आम्ही आंघोळी वगैरे करून तयार झालेलो आहोत सगळेजण। बाकी साईचे पप्पा अजून आंघोळीचे आहेत। आणि आज सकाळी सकाळी इकडे ताजी एकदम फ्रेश मच्छी आलेली आहे। तर पहिले मी तुम्हाला मच्छी दाखवते। तर मित्रांनो, इकडे शिंपली आलेली आहे आणि बघा किती मोठी शिंपली आहे। आणि इकडे मस्त ताजे असे खेकडे जिवंत आहेत, बघा कसे धावतायत। पाण्यामध्ये त्याला टाकून ठेवलेलं आहे। सगळे सकाळी सकाळी जाऊन फ्रेश मच्छी आणलेली आहे, ताजी। तर मित्रांनो, तुम्ही आता मच्छी पाहिलेली आहे आणि आज आमच्याकडे नाश्त्यासाठी बनणार आहे इडली, जी गावची स्पेशल असणार आहे आणि गावच्या टाईप मध्ये बनवणार, ते पण मी तुम्हाला दाखवणार। चला मग आता आपण आतमध्ये जाऊया। तर फायनली मित्रांनो, आज आमची नाश्त्याची तयारी चाललेली आहे आणि आज आमच्या नाश्त्यामध्ये आहे इडली। आणि ही आमची आत्तू आहे, ते इकडे इडली बनवत आहे बघा कसं वाटीमध्ये। आणि इडलीचं बर्तन बघा इकडे चुलीवरती ठेवलेलं आहे। आणि अशा प्रकारे गावची इडली आज आम्ही खाणार मस्त। पहिले मित्रांनो ग्लासमध्ये आतमध्ये तेल लावतायत आणि त्याच्यानंतर मग हे बॅटर टाकणार। आणि हे बघा अशा प्रकारे तयार झालेली इडली आहे बघा कशी मस्त फुगले, हे बघा मस्त एकदम। तर मित्रांनो, हे जे आपण पीठ पाहिलं होतं ना रात्री मशीनमध्ये, ते बघा कसं घट्ट आहे। पाहू शकता मित्रांनो, जे ग्लासमध्ये ठेवले इडली आणि जे थोडंसं राहिलेलं पीठ आहे ते मस्त एका प्लेटला आतूने तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये बॅटर टाकलेलं आहे। एकदम याच्यामध्ये पण मस्त जाड अशी इडली तयार होणार है ना। आतू हंस रही है, आतू को कुछ भी समझने में नहीं आता है ना मेरी बात। आता मित्रांनो, त्याच्यावर ठेवलेलं आहे बर्तन आणि मस्त आता आपली थोड्या वेळाने होणार तयार इडली। तर मित्रांनो, इकडे आमची डॅडी बसले। डॅडी, कसं वाटतं गावी येऊन? बरं वाटतं, मस्त वाटतंय ना, बरं वाटणार, छान वाटतंय ना। आणि इकडे आमची मम्मी। तर मित्रांनो बघा ना, पाठीमागे सगळी नारळाची झाडं आहेत आणि मधोमध आमचं घर आहे। इकडे बघा गाईचं वासरू बांधलेलं आहे पाठीमागे। आणि आमच्या इकडे पाठीमागे ना विहीर पण आहे, ते कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवायला विसरली, तर आता तुम्हाला ते पण मी दाखवते। बावडी आहे, बावडी हे बघा इकडे। हे बघा अशा प्रकारे पाणी काढतात, पाणी आहे किती खोल आहे पहा। फायनली मित्रांनो, आपण पाठीमागे आलेलो आहोत आणि जी काल आपण खाडी पाहिली ती पुढे पर्यंत एकदम सुकी होती आणि आता पाहू शकता तुम्ही पाणी बघा कुठपर्यंत आलेलं आहे। जे लाकडाचं बांधलेलं आहे त्या तिथपर्यंत आलेलं आहे बघा। आता भरती आलेली आहे इकडे बघा। तर मित्रांनो, मस्त वाटतंय बघा, पाणी इथपर्यंत पोहोचलेलं आहे। आणि काल आपण पाहिलं तर पूर्ण रेती होती तिथपर्यंत, आणि आता एकदम भरती आलेली आहे। कसं काय हो, एका रात्रीमध्ये एवढं पाणी आलं? ते ओटी आणि भरती बोलत ना तसं। हा, आम्हाला वाटलंच नव्हतं की एवढं पाणी येईल। सकाळी सकाळी बघते ना, तर एकदम भारी वाटलं ना एकदम। साई तर सध्या झोपलेला आहे, आता पाणी बघितलं पहिला पोवायला मागेल। आणि इकडून आता बोट पण, जी काल इथे बोट होती ना, ते बोटीमध्ये काका आणि ते काकांचा मुलगा तिकडे गेले पकडायला मच्छी। हा, इथूनच गेले। तर साईच्या पप्पांचं गाव आहे, मस्त घर आहे। तर साईच्या पप्पाच्या आता जे घरामध्ये राहते ती डॅडींची बहीण आहे, त्यांच्या तिकडे आता सध्या ते राहतात त्यांच्या घरामध्ये। आणि आम्ही आता आलेलो आहोत, तर खूप छान वाटतंय। साईच्या पप्पा, कसं वाटतंय? मला तर मस्त वाटतं इकडे, छान वाटलं? हा मग काय, मस्त वाटतंय। मी तर आता नेहमी येणार इकडे। नेहमी येणार? नेहमी म्हणजे कसं? म्हणजे आधी यायचं नाही ना, हा, माहित नव्हतं काही।
आता माहिती पडलं आपलं हम्म. गाव ते यायचं पहिले यायचे नाहीत, दरवर्षी. आता सगळं मागे लागून लागून की गावी जाऊया गावी. आणि मी सांगितलं मित्रांना साईच्या पप्पांना की गावी जायचंय, गाव पाहिजे आपल्याला, बरोबर ना? Yes. हा, तेव्हा आता गावची ओढ लागली बघा कशी ती आहे ना. मग चला आता नाश्ता आपला बनत आहे, तर आपण फटाफट जाऊया आणि नाश्ता करूया. इकडे आहे आपला साई, आता उठलेला आहे. आणि इकडे आहे आमचं वासरू गाईचं. हॅलो, चारा खाते बघा, बघ मारायला येतंय. आता मित्रांनो बघा, पाऊस थोडा थांबलेला आहे आणि आता सूर्याची किरणे पडलेली आहेत. आणि इकडे कसं एकदम अंधार अंधार वाटतो, कारण इकडे कसे आजूबाजूला आमच्या घराच्या बाजूला पूर्ण नारळीची झाडे आहेत, आंब्याची वगैरे. त्याच्यामुळे कसं बाहेर पण थोडा अंधेरा अंधेरा वाटतो, घरामध्ये पण. मित्रांनो कैरी बघा कशी लागलेली आहे, आंब्याला मोठमोठी कैरी आहे. मांजरीचे पिल्ले बघा कशी दूध पिते. आमच्याकडे खूप मांजरे आहेत मित्रांनो इकडे. हे बघा इकडे पण एक आहे. आणि ह्यांची शेपूट बघा ना मित्रांनो कशी, एकदम गोंड्यासारखी मांजराची, म्हणजे वेगळीच. आणि इकडे मित्रांनो आमची आजी बसलेली आहे. फायनली मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या कुलदेवताचं दर्शन करण्यासाठी. आणि बाजूला आहे सो आमच्यासोबत आजी पण आहे, आणि मम्मी डॅडी आहे, साईचे पप्पा आहे, मी आहे. बघा रस्त्याच्या बाजूनी पूर्ण नारळाची झाडं आहेत. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमचं कुलदैवत. ते कुलदैवताचं दर्शन करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत उडुपीमध्ये. कारण मित्रांनो पहिले आपलं कुलदैवत पाहिजे, नंतर मग सगळे काही देव. लांब असल्यामुळे काय आमचं येणं होत नाही. आणि आता आम्ही सुरुवात केलेली आहे उडुपीमध्ये येण्यासाठी. तर आता आपण येतच राहणार आहोत, कारण आमचं घर आहे इकडे. सो तर चला मित्रांनो, माझ्यासोबत आहे साई, आणि आता आपण जाणार आहोत आणि पटापट जाऊया आणि दर्शन करून येऊया. फायनली मित्रांनो हे आमचं कुलदेवतेचं मंदिर आहे, आणि इकडे आम्ही पोहोचलेलो आहोत. इकडे अंगणामध्ये समोरच मंदिराच्या तुळशी वृंदावन आहे. तर मित्रांनो डॅडी, साईचे पप्पा आणि साई आहे आणि पुजारी बाबा आहेत, ते आतमध्ये गेलेले आहेत दर्शन करण्यासाठी. आणि आम्ही सगळ्या लेडीज बाहेरून दर्शन करणार, कारण आतमध्ये जायचं नाही आम्हाला, आतमध्ये आम्ही नाही जाऊ शकत, आम्ही बाहेरूनच दर्शन करणार. तर मित्रांनो आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन केल्यानंतर इकडे बाहेर पण आलेलो आहोत दर्शन करण्यासाठी. तर फायनली मित्रांनो आता आम्ही आमच्या कुलदेवतेचं दर्शन करून आलेलो आहोत, आणि तुम्हाला पण दाखवलं आमचं कुलदैवत. तर मित्रांनो 16 वर्षानंतर मी आज दर्शन केलेलं आहे माझ्या कुलदेवतेचं, आणि पाहिलेलं आहे. आतमध्ये फक्त आम्हाला जाण्यास नाही दिलं, पण बाहेरून आम्ही पूर्ण देवाला पाहून मस्तपैकी गाणं वगैरे गायलेलं आहे. जे पुजारी बाबा आहेत त्यांच्या भाषेमध्ये, आम्हाला तर काही समजत नाही. आमचे डॅडी आहेत, मम्मी आहेत सोबत, आणि मस्त आम्ही दर्शन केलेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आणि आता आमचं मंदिर जे दिसते तुम्हाला कौलाचं आहे, जुनं मंदिर आहे. तर आता संक्रांतीनंतर त्याचं बांधकाम चालू करणार आहेत आणि नवीन मंदिर इथे बांधणार आहेत.
तर मित्रांनो आता आपण येतच राहणार आहोत कुलदेवतेचं दर्शन करण्यासाठी. भले लांब असू द्या पण आपल्याला येणं गरजेचं आहे. आणि आत्ता मी परत एकदा चाललेलो आहोत आमच्या घरी. तर आता जाणार आहोत आपण आणि नाश्ता करणार आहोत. हा मित्रांनो, आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की जे आमचे तुम्ही कुलदैवत पाहिले ते पूर्ण सोन्याची मूर्ती आहे, पूर्ण सोन्यामध्ये बनवलेलं आहे. फायनली मित्रांनो आता आम्ही स्पेशल आमचा इडली आणि चटणीचा नाश्ता करण्यासाठी बसलेला आहोत. साऊथचं स्पेशल अशी इडली. इकडे आहे आपलं साई. साई कसं वाटतं ही इडली? अरे वा वा वा. साईचे पप्पा, डॅडी. तर फायनली मित्रांनो आता आम्ही नाश्ता केल्यानंतर चाललेलो आहोत कृष्ण मठमध्ये. मठ ना, कृष्ण मठ आहे तिकडे चाललेलो आहोत. आणि तिकडे खूप सुंदर असं मंदिर आहे श्रीकृष्णांचे. ते आता आपण जाऊन पाहणार आहोत आणि दर्शन करणार आहोत. आणि फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत उडुपीमधल्या फेमस अशा कृष्णा टेम्पलला भेट देण्यासाठी. आणि मस्त जाऊया आपण, दर्शन करूया, बघूया व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला देता येईल की नाही ते जाणार आहोत. आणि कृष्णदेवाचं दर्शन करणार आहोत आणि तुम्हाला पण मी दाखवणार आहे मंदिर आणि सगळं काही. तर मित्रांनो समोरच मंदिर आहे. तर चला पटापट जाऊया आपण आणि दर्शन करून येऊया. पाहताय ना मित्रांनो मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे. तर मित्रांनो इकडे आहे श्री कानियुरू मठ. इकडे आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया. तर मित्रांनो आपण लाईनमध्येच आहोत. पण इकडे बघा आतमध्ये कुंड आहे. खूप मोठ्याच्या मोठं मित्रांनो मंदिर आहे. फायनली मित्रांनो कृष्ण टेम्पलमध्ये येऊन आपण खूप साऱ्या देवांचं दर्शन केलेलं आहे. आणि आतमध्ये मित्रांनो एवढं फिरण्यासारखं आहे ना, तर व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड नाही आहे. पण इकडे आल्यानंतर खूप साऱ्या देवतांचे दर्शन होईल. आणि आतमध्ये जे कृष्णाचं मंदिर आहे, मूर्ती आहे, ते एकदम खूप छान आहे, आतमध्ये बघण्यासारखं आहे. तर त्याचं पण एक रहस्य आहे, ते साईच्या पप्पांना आपण विचारूया. आणि आज तर जास्त गर्दी नव्हती. आतमध्ये कुंड पण आहे, ते पण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खूप सारे आजूबाजूची मंदिर आहेत ते पण. आणि खूप म्हणजे खूप मित्रांनो इकडे सुंदर आहे. तर बघूया आता ड्रोन शूट आपल्याला करायला भेटेल की नाही. आणि एक लॉक मध्ये जे आपण मंदिर मित्रांनो पाहिलं त्याच्यामध्ये नवरत्न रथ आहे, तो पूर्ण आपल्या वर्ल्ड मध्ये फेमस आहे. म्हणजे एकच तो रथ आहे. आणि तो रथ आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण हिरे लावलेले आहेत त्या रथामध्ये. तर आतमध्ये जे आम्ही वाकून बघत होतो ना, तर ते दिसणार, कारण मोबाईल मध्ये ते दिसतं नसतं, त्यासाठी तुम्हाला दाखवले नाही. तर ते पण तुम्हाला इथे आल्यानंतर पाहायला मिळणार. तर चला आता आपण बाहेर जाऊया आणि पूर्ण बाहेरचं सगळं व्ह्यू शूट करून तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो समोर आपल्याला मोठाच्या मोठा रथ दिसत आहे. आणि पूर्ण लाकडाचा बनवलेला आहे. पूर्ण लाकडी बांधकाम आहे बघा, किती सुंदर प्रकारे असं बांधकाम केलेलं आहे. खूप छान, एकदम छोटी छोटी अशी लाकडं जोडलेली आहेत. हा बघा, हा समोर आपल्याला दिसतोय तो रेडी करून ठेवलेला रथ आहे. तर त्या रथामध्ये तो नवरत्नी रथ बसवतात आणि मग फिरवतात. जेव्हा पालखी असते, जत्रा असते तेव्हा. बघा किती सुंदर दिसायला, पण किती छान वाटतं मित्रांनो. आणि उंचच्या उंच एकदम, जेणेकरून सगळ्यांचं दर्शन पण होईल आणि सगळ्यांना पाहता येईल.
आणि समोर बघा किती सुंदर आहे मित्रांनो, खूप छान मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही कधी उडुपीमध्ये आलात तर नक्की या आणि कृष्ण टेम्पलला भेट द्या. खूप छान असं दर्शन झालेलं आहे कृष्ण टेम्पलचं. आपण मस्त दर्शन केलं आणि आतमध्ये भोजन पण आहे, महाप्रसाद तो पण आता आम्ही करून आलेलो आहोत. आणि आतमध्ये खूप मस्त म्हणजे मस्त आहे. तुम्ही जेव्हा याल ना तेव्हाच तुम्हाला छान वाटेल आणि खूप म्हणजे खूप बघण्यासारखं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी सांगितलं होतं की या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, हिस्ट्री आहे. तर साईच्या बाप्पांकडून थोडं आपण जाणून घेऊया. सो फ्रेंड्स, माझ्या पाठीमागे जे दिसते ना तुम्हाला, तिकडे एक विंडो आहे. त्या विंडोमध्ये असं सांगतात की पहिले एक कृष्ण भक्त होता जो लोअर कास्टचा होता, म्हणजे खूप नाही का, आणि त्याला दर्शन करायचं होतं. पण त्या टायमाला लोक जात आणि सगळं बघायचे, तेव्हा त्याला दर्शनासाठी दिलं नव्हतं, म्हणजे आतमध्ये एंट्री नव्हती. तर तो इकडे ना एक विंडो आहे, तिकडे उभा राहून तो ना देवाचं नाव घेत होता की मला एकदा तू दर्शन दे. आणि मग ती मूर्ती ऑटोमॅटिक अशी फिरली होती. सो अशा इकडे बोलतात. आता मला पण एवढं एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण मी ऐकलं आहे. म्हणजे तसं जर प्रॉपर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स करून सांगा. आणि खरोखर मित्रांनो, आता आम्ही जेव्हा पुढून दर्शन करून आलो तर साईच्या पण आम्हाला सांगितलं, तर आम्ही पण इकडे गेलो खिडकीमध्ये आणि दर्शन केलं. तर समोरून जे आपल्याला आपण आतमध्ये गेलो जी मूर्तीचं दर्शन होतं ना, त्याच मूर्तीचं दर्शन या खिडकीतून आपल्याला होतं, इथून पाठून. आणि ड्रोन शूट पण मस्त केलं आहे आणि एकदम भारी आलं. पूर्ण तुम्ही एन्जॉय करा. पूर्ण मंदिर तुम्हाला मित्रांनो पाहता येईल व्यवस्थित असं आम्ही ड्रोन शूट केलेलं आहे. तर चला आता आपण निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी, आहे ना. वेळ झालेला आहे, चला फटाफट जाऊया. कारण खूप मित्रांनो सकाळी पाऊस पडला ना, त्याच्यामुळे मित्रांनो खूप ऊन लागत आहे. हे बघा, मला वाटलं नव्हतं एवढं गरम होईल म्हणून. तुम्हाला मी सांगितलं थंड थंड वाटत आहे, पण पाऊस पडल्यामुळे जरा हीट वाढलेली आहे आणि आता गरम होत आहे. तर चला फायनली आता आम्ही निघालेलोच आहोत. भेटूया आपण घरी. तो फायनली मित्रांनो मी आता घरी आलेली आहे आणि आज आपण दर्शन केलेलं आहे आमच्या कुलदेवतेचं आणि कृष्णा टेम्पल आज आपण भेट दिलेली आहे. खूप सुंदर असं फेमस मित्रांनो उडुपीमधलं कृष्णा टेम्पल मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्ही उडुपीमध्ये कधी आलात तर नक्की या आणि दर्शन करा. खूप छान आहे, आतमध्ये बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी, कारण हा व्हिडिओ मी इथेच एंडिंग करत आहे. खूप मोठमोठे व्हिडिओ होणार त्यासाठी. संध्याकाळी आपण मलपे बीचला जाणार आहोत, तो सेपरेट व्हिडिओ येणार त्यासाठी. तर मित्रांनो आता 3 वाजलेले आहेत आणि थोडं आता थकलेलं होतं, थोडासा आम्ही आराम करणार, नंतर मग परत आम्ही 4 वाजता निघणार इथून मलपे बीचला. तर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो, जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचले जातील आणि सगळ्यांना पाहता येतील. आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. कारण उडुपीमध्ये आपण 13 तारखेपर्यंत आहोत, तोपर्यंत उडुपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉग्सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.